टाइम टू फ्यूल अप करतोय सकाळी फ्यूल अप चालू आहे आता। जय श्री राम मित्रांनो, मी निखिल स्वागत करतोय परत एका तुमचा नवीन ब्लॉग मध्ये। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही आंखों। आजची आपली सुरुवात बाहेरून झालेली, बाहेरून म्हणजे दाखवतो इथून सुरुवात झालेली आहे आज आपली बाईकवर झालेली सुरुवात। बघत राहा पुढे पुढे आपण चाललेलो आहे संगमेरला आणि टुडे दी बुकिंग आवर ऑल न्यू SUV। कळलं तुम्हाला आता कोणती SUV घेतोय। अँड हिंद्राला पण जायचं आपल्याला, कळलं हळूहळू काय काय चालू आहे आपल्या माइंडमध्ये। आता मी आलेलो आहे टाटाला अँड जी तुम्हाला मी बोललो की आपली गाडी आज फायनल झालेली आहे, टाटाच्या शोरूमला आहे। हे बघा नेक्सॉन प्रेझेंटिंग आवर ऑल न्यू गाडी दाखवतो। तर हिची डिलिव्हरी आय थिंक ही एक आपण बघितली, याचे फोटोग्राफ्स टाकेल मी। नेक्स्ट आहे तिथे अँड बाहेर आलेली आहे टेस्ट राईड घ्यायची आपल्याला। सो याचं आपण करू फायनल कोणती काय आपल्याला नेक्सॉन हे अँड प्रेझेंटिंग ऑल आवर ड्रीम SUV टाटा हॅरियर टॉप एंड व्हेरियंट आय थिंक। त्यांना विचारू आपण। व्हाट अ ह्यूज कार आहे यार। अरे यार कार नाही जनावर आहे, जनावर। अरे मध्ये पूर्ण म्हणजे अँगलमध्ये सुद्धा येत नाही गाडी। कलर पण न्यू आहे आय थिंक। हिची 18 इंचेसची वेली, 18 इंचेस। सो येते मग घेऊयात आपण आता टेस्ट राईड घेताना तुम्हाला दाखवतो मी। आपण टाटा मोटर्सला काय असं वाटत नाही CNG चालू आहे। सो गाईज आता झालेलो आहे मी रेडी। आता आपलं संगमेरचं काय आहे ते आपल्याला नंतर कळेलच हळूहळू। सो आता बाईक घेतोय, तर कोणाची बाईक काय बाईक आहे ते सगळं कळेल तुम्हाला पुढे पुढे। सो आता चाललेलो आहे मी बाईकची PDI करायला चाललेलो आहे। तर हिरोची बाईक आहे, सो चाललेलो आहे आता हिरोला मी PDI करतोय। आपली अपाचे पण रेडी झालेली आहे, ही आहे अपाचीची की अँड कुठे गेली अपाचे। सो ऊन पण आहे खूप, ग्लासेस पण घातलेले आहेत। आता निघतो मी, चला आता डायरेक्ट आपण शोरूमला भेटूयात। आता आलेलो आहे मी इथं शोरूमला आलेलो आहे। आता ते जरा त्यांच्याकडे कस्टमर आहे त्याच्यामुळं थोडा वेळ बसलेलो आहे अँड जायचं आहे मग आपल्या मागे जाऊ, जरा PDI वगैरे करू। मागे गाडी आहेत माझ्या काही दिसते का पॅशन गाडी मागे दाखवतो मी। स्टॉक एअरलाईन्स चूज करायची एक गाडी, कळेल सो बघत राहतो टेटू। हो आता स्टॉक ॲडला चाललो आहे आम्ही, गाडी बघतोय आणि PDI करू आता गाडी बघितल्यावर आपण। चला स्टॉक बेकार धूळ बसलेली गाड्यांवर, इथं आहे गाडी आपण बघू। ही फायनल केली, आता ही काढायची बाहेर। तर हिची एकदा वॉशिंग वगैरे झाली का मग आपण प्रॉपर PDI करू। तसं टायर मी चेक केले, सगळ्यांना इरोटेकच आहे, तेवढी एक होती सेट बट त्याचं आता जुनं असं इयर वगैरे सगळं चेक करू आपण कसं। चालली आता वॉशिंगला जाईल गाडी, पुढे बघू। वॉशिंग चाललेली आहे, झालेली गाडी वॉश।
तर गाडीची करूयात पिढी आहे आपण. लाईट वगैरे इथे ओके सगळं. टायर्स हिरो ग्रिपचे टायर आहेत. हिरो ग्रिपचे टायर आहे दोन्ही पण. अँड 100cc म्हणजे 97cc बाईक आहे. 65चं मायलेज क्लेम आहे मला, कंपनी क्लेम. अँड 163 किलो का वेट गाडीचं. अँड बाकी काय एवढं काही वेगळं नाही आहे. अँड हिरो म्हणजे डायरेक्ट हेच येतं ना आपल्या दणकटमध्ये. कम्पेरेटिवली होंडा शाईन 100 आहे तिच्या कम्पेअरला गाडी. सो मीटरमध्ये पण गाडी काही चाललेली नाही. ही अशी की येते गाडीची, मॅन्युअल की येते. अँड E20 म्हणजे 20% इथेनॉल बस असतं गाडी. आपण टाकू शकतो असं पेट्रोलच्या याचं. तो अजून बॅटरीचं कनेक्शन दिलं नाही त्याच्यामुळं बॅटरीचं 1 प्लस महिन्याची वायर काढलेली. तिचा आता फ्यूल टँक आहे 9 लिटरचा फ्यूल टँक आहे हिचा. बाकी आता एक गोष्ट बघून तर बॅटरीचं कनेक्शन दिलं तर मग हॉर्न वगैरे सगळं चेक करू. कुठे पॅनल गॅप वगैरे पण नाही दिसत आहे. सेटिंग आता हे काय नकलीचं दिलं आहे हिरो. सीट कवर तरी चांगलं द्यायचं. ठीक आहे. पॅनल क्वालिटी म्हणजे तुम्हाला दाखव थांबा बाई. पॅनल क्वालिटी हे काय स्वस्त काय नाही पण ठीक आहे. प्राईसच्या मग 90,000 रुपये प्राईस आहे गाडीची. आता आपण आपली सिटी मागून चालवणार. आता सेल आउट करू. मस्त आहे गाडी. टॉप स्पीड काय गाडीचा 140. अरे वा मजा आहे. ड्रॅग रेस करावं लागेल मग आता. सो आता दाखवतो काय काय नंतर एक चेंज करू. पॉवर स्टार्ट वगैरे हे असं आहे. ओके आता ॲक्सेसरीज फिट करतोय. पहिली बॅटरी लावलेली एक साईडची बॅटरी गाडीला. अँड बाकीचं काय बाकी वगैरे असेल थोडंफार. हे आरसे वगैरे असते. अँड हे गार्ड आहे. त्याला इंजिन गार्ड नाही आहेत का? जुन्या गाड्यांना यायचं मध्ये येतो मित्र. ॲस्टरी घेतलं सर्व येते. टाकी किंवा इंजिन गार्ड बजाव मोठी सर्व. ओके. आता पिढ्या वगैरे आणि सगळं ॲक्सेसरीज स्पीड झालेले. गाडी आपली डन झालेली आहे. मग टोटल हॉर्न वगैरे आणि याचा हाय बीम लो बीम. ओके. इंडिकेटर वर्किंग तर हे पण डन झालेलं आहे. स्टँड इंडिकेटर, न्यूट्रल इंडिकेटर, हाय बीम, लो बीम. अँड इंजिन चेक लाईटचं पण आलेलं आहे यावेळेस. चांगली गोष्ट आहे. कंपनी ऑइलसुद्धा परफेक्ट देत नाही काय सांगू. जे आहे ते बरं. सो अशी डन झालेली आहे गाडी. आता आपण डायरेक्ट डिलेवरीला भेटू. सो गाईज आता आलेलो आहे डिलेवरी घ्यायला हिरोला. अँड गाडी पण इथेच उभी आहे. हेअर इज दी बाईक. ही आहे आपलं HF डिलक्स. का आतमध्ये पेमेंट प्रोसेस झालेली सगळं झालेलं आहे. अँड आता जस्ट डिलेवरी घ्यायची आहे. आणि पुढं दुसरा एक प्लॅन तिथं चाललेलं आहे. आता मला कळलं आता निघल्यावर डिलेवरी झाल्यावर दाखवतो. सो आता झालेलं आहे बाकी सगळं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे काकांनी. आता रेडी बाहेर गाडी. बजर बंद झालं वाटतं ते ना, आता येते नाही. सो चाललो आहे आता डिलेवरीला बाहेर. सगळं झालेलं आहे आपलं. इथले आपले जुने कस्टमर आहे आपले, पॅशन होते त्याला. आता डिलिव्हरी घ्यायची बाहेरची साईन प्रोसेस बाकी तेवढं झालं का मग आता लगेच डिलिव्हरी घ्यायची आपल्याला.
आपलं हिरो आत्ता ओ गाईच हा डिलिव्हरी टाईम आहे बाबांनो. अनकड जाणार आहे अनकड जालन्याला जायचं हा असं आहे का. त्याला आता डिलिव्हरी टाईम आहे. कर बंद ब्लॉग तिथंच थांबायचं. सो गाईज आता नाशिकला गेलतो आम्ही, जरा काम होतं आमचं. सो चाललेलो आहे आता मी जय अँड शुभम आहे. चाललेलो आम्ही आता परत आमच्या घरी. आणि आता आमच्याकडे आहे आमची ओरा, बसलेलो आहे तिच्यात. पुढं दाखवा सर सर पुढं. चाललेलो आहे आता. वाजले किती आहेत? 12 वाजलेले आहेत. 12. आणि आमचे जे दादा पहिल्यांदा मागं बसलेत. त्याच्या पूर्ण लाईफ मध्ये करिअर मध्ये तो मागे बसलेला आहे फर्स्ट टाइम. आणि झोपणार आहे. काय म्हणणे तुझा फोकस राहिला ना शुभ. अरे अपना भाई आए, लगना चाहिए ना भाई. आए हमारा आगे का रोड दिखाओ ना कितना अच्छा है. चला आता बंद कर. भाऊ आलं म्हणा तर जाऊ शिर्डीला डायरेक्ट. सरळ गेलं तर शिर्डी आहे हा आणि इकडे गेलं तर पुणे. का जायचं नागपूर मुंबई. नागपूर पण हायवे आपला फेमस. बघा बरं का तुम्ही म्हणता म्हणून आता आम्ही कुठं जायचं. लेफ्ट राईट लेफ्ट राईट. अरे आ गए तो नागपुर, आ गए तो मुंबई. जाना काय. अब हमें सिर्फ घर को जाना है. हमें कहाँ जाना है. अरे या साईडला तसंच आहे. पुढं आता आम्ही हायवेला थांबलेलो आहे. जरा चहा घेतोय. आपली ओरा लावलेली आहे. हे गेलेले आहेत. तर जरा चहा वगैरे घेतो मस्तपैकी. अँड परत अजून थोडंसं डेस्टिनेशन बाकी आहे आपलं. चला हा मग घेईल ना. शिव्या कुठे आला. आम्ही जरा थंड गरम गरम चहा घेतो. हा काय लागतंय तुला. चेस थोडासा हा वेव कसा मारे. टाटा शुभम. आलो उद्या घ्यायला. लव यू जान. चला आता त्याला काही न्यायचं नाही. बसा. वायरलेस काय काम करीन ना तो. खरंच काही करीन ना. वायरलेसची तीच तोच सीन आहे वायरलेसचा. आपलं करून डिझेल इंजिन आहे. डिझेल इंजिन हे पकड बरं. दाखवणे चालू होते की नाही तोपर्यंत सीट भेटला. ओराचा रिव्ह्यू द्यायचा का वायरलेसचा. ओरा काय आवरा पटकन आवरा. हे ओरा का सीन नाहीये सिर्फ. हा सीन फक्त ओराचा नाहीये. कोणती पण गाडी घ्या इंडियातले रोड असे ना. इंडियातले रोड नाही गाडी हे बंद होत. कंटेंट पाहिजे ना. हा हे मागच्याच मोबाईल येन जरा काय. अरे बघा गव्हर्नमेंट बस मुलींवानी चालली. ये बॉय हा नागपूरकडे जाणार रस्ता. हा मुंबईकडे जाणार रस्ता. आणि आपण चाललोय सरळ संगमनेरच्या दिशेने. कमांड आता शुभम आजची ब्लॉग मी करतोय. बघा हा. अरे यार काच खराब आहे. चालर वांगुली नाम सदा चलता.
आलेलो आहे मी आता जाऊन. आता तुम्ही बघितलंच सगळं कसं काय. आपण रात्री मला वाजले होते यायला 2, त्याच्यामुळं काही शूट करता आलं नाही आल्यावर. सो कसा वाटला आपला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि सांगायचं असं होतं की जी गाडीची डिलिव्हरी घेतली ना ती आपली नाही, ती आपल्या काकांची गाडी आहे. सो कमेंट करा. ओके बाय.